आज दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी अल्पसंख्याक मुलीचे शासकीय वसतिगृह परभणी जिल्ह्यातील सर्व अल्पसंख्याक वसतिगृहातील महिलांनी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही सर्वांनी आमरण उपोषण ठेवलेलं आहे। कारण शासन आमच्याकडे वेळोवेळी लक्ष देत नाही। दर महिन्याला आमची पगार होत नाही आणि गेल्या 6 महिन्यापासून आमचा पगार थकीत झालेला आहे। एवढ्या कमी पगारात पेमेंट करून सुद्धा आम्हाला वेळेवर पेमेंट दिला जात नाही आणि मी स्वतः वॉचमनची ड्युटी करत आहे। आम्हाला स्वतःची जबाबदारी पार पाडून सर्व वसतिगृहातील मालमत्तेची व 100 मुलीची जबाबदारी पाडून व सर्व महिला कर्मचाऱ्यांची जबाबदारी पाडून स्वतःच्या जीवावर आम्ही ड्युटी करत आहोत। कारण एवढ्या कमी पगारात आम्हाला सगळ्या ह्या वेदना सहन करून एक प्रकारचा अन्याय होत आहे। तरी शासनाने आमच्या त्वरित मागण्या मान्य करावा व आमची पगार वाढ करण्यात यावी ही माझी शासनाला कळकळीची विनंती आहे। 2017 पासून कार्यरत असून 5500 मध्ये आमच्या पगारी कट केल्या जातात। कोणी वारलं त्याचं मानधन कट केलं जातं। 1 तासाचा अर्ज ठेवावा लागतंय। आम्ही महिला असून आम्हाला काहीच दिल्या जात नाहीये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानात एवढे अधिकार दिले, पण शासन आम्हाला अधिकार का देत नाही? आज आमच्या